तो काळ होता 17व्या शतकाचा. चहूकडे अंधार आणि सुलतानी जुलूम होता आणि अशा कठीण काळात जिजाऊंनी शिवाई देवीलाच साकडं घातलं. आई, या अंधाराचा नाश करणारा एखादा पुत्र मला दे. आणि तो सुवर्णक्षण आला. फाल्गुन शुक्ल तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी सनई चौघडे वाजू लागले. आसमंत आनंदाने न्हावून निघाला, कारण शिवनेरीचा सिंह जन्मला होता आणि ते शिवजन्माचं ठिकाण म्हणजेच किल्ले शिवनेरी. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे सह्याद्रीचा कणाही ताठ होतो आणि ते ठिकाण म्हणजेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणजेच किल्ले शिवनेरी. तेव्हा चला तर मग आपण आज या शिवनेरी किल्ल्याची सफर करूयात आणि क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. पुण्यापासून 105 किलोमीटर अंतरावर जुन्नर इथे शिवनेरी हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो किल्ला आहे तो गिरिदुर्ग ह्या प्रकारामध्ये येतो आणि नाणेघाट या डोंगर रांगांमध्ये हा किल्ला येतो. इतका पुरातन असा हा किल्ला आहे आणि शिवरायांचं शिवजन्मस्थान असल्यामुळे या किल्ल्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला शिवरायांच्या बालपणाची साक्ष देणारे अनेक ऐतिहासिक असे पैलू पाहायला मिळतात. समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर आणि 400 ते 500 पायऱ्या असलेला हा 7 दरवाजांचा गिरिदुर्ग म्हणजे एक अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे. किल्ला चढायला आपण सुरुवात केली आहे आणि इथे आपल्याला जो आहे तो किल्ल्याचा नकाशा जो आहे तो त्याने दाखवला इथे पाहायला मिळतो. आता पहिला जो दरवाजा आहे महादरवाजा तिथपर्यंत आपण पोहोचूया. किल्ल्याचा पहिला दरवाजा महादरवाजा याची संपूर्ण माहिती जी आहे ती इथे त्यांनी अशी दिलेली पण आहे. या दरवाजाच्या मागे 2 देवडेही आहेत ते आपण पाहूया. त्याच्या आधी इथलं जर बांधकाम आपण पाहिलं ना ते बघा, हा दरवाजा आणि ह्या इथे बसण्याच्या देवड्या आपल्या इथे पाहायला मिळतात. म्हणजे सैनिकांना बसण्यासाठीची जागा जी आहे ना ती इथे आपल्याला पाहायला मिळते. वर इथे आपल्याला भरपूर सारी स्वच्छता पाहायला मिळते आणि किल्ल्याचे जे बुरुज आहेत ना ते बुरुजसुद्धा व्यवस्थित केलेले आहेत. तेव्हा आता हा जर पहिल्या दरवाजातनं आत आल्यावर आपला जो बुरुज दिसतो आहे ना तो आता आपण इथे आलो ह्या बुरुजाच्या इथे आणि इथून शत्रूवर रक्ष ठेवण्यासाठी कशा प्रकारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असेल ना ते आपल्याला दिसतं. समोर जे धरण दिसते ना ते वडस धरण आहे. आपल्या सर्वांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शिवनेरी ह्या किल्ल्याला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये जे आहे ते नामांकन मिळालेलं आहे. त्यामुळे हा जो किल्ला आहे ना आपल्याला खूप चांगल्या स्थितीतसुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळे परदेशातील प्रवासीसुद्धा इथे येऊन आपल्या ह्या किल्ल्याचं किंवा महाराजांचं नाव देशाच्या आणि जगभराच्या कानाकोपऱ्यात नेणार याबद्दल काही वावगं तर नाही आहे आणि किल्लासुद्धा त्यांनी खूप छान मेंटेन केला आहे. इथे आता आपण गणेश दरवाजाच्या इथे पोहोचलेलो आहोत. गणेश दरवाजाच्या वरती जे आहे ना ते आपल्याला 2 शरभ शिल्प आणि हत्तीचं एक शिल्प पाहायला मिळतं.
इथली वरची जी कमान आहे ना, त्या कमानीवरचं पण जे डिझाईन आहे ते अतिशय व्यवस्थित आहे. याही दरवाजाची संपूर्ण माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. आता इथे आपण गणेश दरवाजाच्या इथे आहे. तर गणेश दरवाजालाही आपण जर बघितलं ना, तर पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवर चढून आणखीन वरती आपण अगदी वरच्या बुरुजापर्यंत जाऊ शकतो. फक्त त्यांनी आता तिथे अलाउड केलेलं नाही आहे, कारण की लोक कदाचित त्याचा दुरुपयोग करत असतील. तेव्हा पहिल्या दरवाजानंतर इथे आपल्याला दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा पाहायला मिळतो. आणि पुढेच जो आहे तो आपल्याला तिसरा दरवाजा पाहायला मिळतो. आता आपण तिकडे जाऊयात. गडाची जी तटबंदी आहे ती एकदम व्यवस्थित आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याचबरोबर इथे कचरा नाही आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे डस्टबिन जे आहेत कचऱ्यासाठी त्यांनी लावलेले आहेत. तेव्हा काही कचरा असेल तर तो आपण ह्या डस्टबिनमध्ये टाकू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी मला इथे प्रचंड आवडली, जेव्हा आपण किल्ला चढायला सुरुवात करतो तेव्हा ना, जिथे आपल्याला आपलं नाव रजिस्टर करायचं असतं तिथे त्यांनी प्लास्टिकच्या वॉटर बॉटल घेऊन जायला परवानगी दिलेली नाही आहे. जर तुमच्याकडे स्टीलची बॉटल असेल तर ती तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण स्पेशली जे बिस्लरीच्या वगैरे वॉटर बॉटल असतात यूज अँड थ्रोवाल्या, त्या इथे घेऊन जाणं अलाउड नाही. आणि त्याच्यामुळे जे आहे ना, ते इथे कचरा होऊ नये बाटल्यांचा किंवा प्लास्टिकचा, त्याच्यापासून मज्जा होईल, ही एक फार चांगली गोष्ट त्यांनी इथे उपक्रमली आहे. किल्ल्याचा तिसरा दरवाजा जिथे आपण प्रवेश करतो, तर इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला भग्न झालेली ही जी तटबंदी आहे ती पाहायला मिळते. मात्र पुढचा जो मुख्य दरवाजा आहे तो अगदी सुस्थितीत आहे. इथेही आपल्याला गंडभेरुंडाची जी प्रतिकृती आहे ती पाहायला मिळते. इथेही माझ्या मते देवडीसारखीच रचना आहे. देवडीच असेल ही, जिथे सैनिकांना बसण्यासाठीची रचना आपल्याला पाहायला मिळते. हा मंदिराचा किल्ल्याचा तिसरा दरवाजा, पीर दरवाजा, ज्याची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. अगदी सुस्थितीत असा हा किल्ल्याचा तिसरा दरवाजाही आपल्याला पाहायला मिळतो. ही आहे तिसऱ्या दरवाजाची तटबंदी. आणि तिथे आता आपण त्या तटबंदीच्या इथे आलो आहे. इथे जी आहे ती छोटीशी खिडकी, ज्यातनं समोरच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येतं. इतका मोठा परिसर दिसतोय बघा, इथनं दृष्टिक्षेपात आपल्या येतोय. इथे पाहिलं ना तर एवढी मोठी खिडकी आहे. मात्र हे ज्या जंग्या ठेवण्यासाठीची जी जागा आहे ना, इथनं प्रचंड जास्त हवा येते. खूप हवा लागते, कारण की छोटा आहे ना तो भाग, त्याच्यामुळे तिथनं खूप हवा येते. इथे सुद्धा तसंच फील होतं आहे, इथनंही खूप हवा येते. तिसऱ्या दरवाज्यावर सुद्धा इथे जर आपण पाहिलं तर आता इथल्या खालच्या पायऱ्या माझ्या मते तुटल्या आहेत. हो, खालच्या पायऱ्या तुटल्या आहेत, कारण की इथनं त्या कुठनं तरी पायऱ्या असतील, पण तिथे वरती बघा आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात. सो आपण म्हणजे जुन्या काळामध्ये त्या वरच्या तटबंदीपर्यंत पटकन जाण्यासाठीच्या पायऱ्या ज्या आहेत ना, ते वरती तिथे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक दरवाजावर आपल्याला लोखंडाची जी डिझाईन आहे ना ती पाहायला मिळते. त्यामुळे जेव्हा शत्रू सैन्याचे हत्ती तिथे येत असतील आणि हत्तींच्या साह्याने जेव्हा शत्रू किल्ला तोडण्याचा प्रयत्न करत असतील ना, तेव्हा हत्तीला ते बोचू शकेल अशा प्रकारे लोखंडाची जी नक्षीकाम आहे ना, ते आपल्याला प्रत्येक दरवाजावर इथे पाहायला मिळतं. जेवायला बसण्यासाठी एकदम मस्त त्यांनी अशी व्यवस्था केली आहे. गार्डन केलं आहे आणि गार्डनमध्ये बसायचं असेल, जेवायचं असेल तर अतिशय व्यवस्थित असं त्यांनी इथे जे आहे ना प्रत्येकाला बसायसाठी टेबल वगैरे केला. तिथे पुढे वरती ना कारंजाही पाहायला मिळतं.
अतिशय सुंदर असं त्यांनी इथे बनवलं आहे. पाणी प्यायचं असेल तर पाणीसुद्धा आहे उपलब्ध. एकदम गार पाणी. चौथ्या दरवाजाकडे आता आपण चाललो आहे, चौथ्या पायरी मार्गाकडे. आणि ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत ना, त्या जुन्या शिवकालीन पायऱ्या असतील. आणि आता ह्या ज्या माझ्या मार्गे दिसत आहेत ह्या नवीन पायऱ्यात, आपण त्यांचाच वापर करून आता चौथ्या दरवाजापर्यंत जाऊयात. खूप दिवसांनी असं चढायला सुरुवात केली ना की धाप लागते चांगली. मजाही तेवढीच येते. किल्ल्याचा चौथा दरवाजा, हत्ती दरवाजा. तर हा शिवनेरी किल्ल्याचा सर्वात मजबूत असा दरवाजा, कारण की दरवाजाच्या पुढे ही जी तटबंदी बांधलेली आहे त्या तटबंदीमुळे खालून जो तोफांचा मारा यायचा तो रोखला जायचा. त्यामुळे हा किल्ल्याचा सर्वात सुरक्षित असा दरवाजा आहे. या दरवाजाच्याही आतमध्ये आपल्याला सैनिकांना बसण्यासाठीच्या देवड्या ज्या आहेत त्या 2 देवड्या पाहायला मिळतात दोन्ही बाजूला. आणि ह्या दरवाज्यातनं बाहेर पडलं की एक जो वाट आहे ती शिवाई देवी मंदिराकडे जाते. आणि दुसरी जी वाट आहे तो मेना दरवाजा जो आहे 5वा दरवाजा किल्ल्याचा तिथपर्यंत जाते. तर इथे आता आपण किल्ल्याचा जो चौथा दरवाजा आहे, हत्ती दरवाजा, तिथपर्यंत पोहोचलो. आणि खूप सारी लोक आहे ना खालनं रांगोळीची पोती घेऊन जात होती. एका पोत्याचं वजन आहे 40 किलो. तर ह्या ताईंना विचारलं, त्यांनी सांगितलं, मला वाटलं सिमेंट आहे, पण त्या म्हटलं की नाही ती रांगोळी आहे. तेव्हा त्यांना विचारल्यावर कळालं की त्या इथे वर्ल्ड रेकॉर्डसाठी रांगोळी काढणार आहेत. शिवजन्मभूमीच्या इथे जो आता शिवजन्म असेल 19 फेब्रुवारीला त्याच्या निमित्त. आणि ह्याच्या आधी आपण त्यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्येही पाहिलं होतं. त्यांचे त्या दिंडीमध्ये, पायी दिंडीमध्ये 3 विश्वविक्रम झालेत. तर ताई, तुम्ही ह्या कार्याला सुरुवात कशी केली आणि इथे येऊन ही रांगोळी काढण्याचं तुम्ही कसं काय ठरवलं? म्हणजे मी खरं तर ह्याच्या मागचं कारण आपली वारीच आहे. वारीमध्ये ज्यावेळेस मी असते तर त्यावेळेस जसं जसं आपण पुन्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये प्रवेश करतो तर त्यावेळेस इंटरव्ह्यू होतात, बाईट्स होतात. ते विचारतात की तुम्ही कुठलच्या. ज्यावेळेस मी सांगते की मी जुन्नरची आहे तर म्हणजे ही खंत आहे खरं तर आमच्या जुन्नरवासियांसाठी की लोकांना जुन्नर तालुका माहिती नाहीये. खरं तर जुन्नर तालुका हा ऐतिहासिकदृष्ट्या, पौराणिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे जन्मस्थान असं हा आमचा वैभवशाली जुन्नर तालुका. आणि या जुन्नर तालुक्याची मी स्नुषा आहे, शिवकन्या आहे. त्यामुळे ह्या शिवजयंतीला माझ्या जुन्नर तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हा खरं तर विश्वविक्रमाचा घाट घालायचा प्रयत्न आहे. तुमचं हे जे कार्य आहे त्याला आमचा भरभरून पाठिंबा आहे ताई. आणि आम्ही घरासमोर एवढी एवढी रांगोळी काढतो तरी आमची पाठ कंबर अगदी दुखायला लागते. आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही पायरीपासून म्हणजे सुरुवातीपासून वरपर्यंत रांगोळी काढणार आहात. तर तुम्ही कधी सुरुवात करणार आहे आणि किती वेळ लागेल तुम्हाला ते एकंदर काढायला? आता तसं जर आपण बघितलं की मोकळं म्हणजे आपण असं सिंपल चालायला गेलो तर 2 तासामध्ये एक साधारण माणूस वरपर्यंत जातो. आतापर्यंतचे जसे माझे विश्वविक्रम आहेत त्याच्यामध्ये फास्टेस्ट
फास्टेस्ट वुमन म्हणून माझा खिताब आहे. त्याच्यामध्ये मी जी एक रांगोळी होती की जी 45 सेकंदामध्ये 36 स्क्वेअर फुटाची रांगोळी मी बनवली होती, स्पिरिच्युअल रांगोळी. त्याच्यामुळे फास्टेस्टमध्ये माझा हातखंडच आहे आणि त्याच्यातूनच हे ठरवलं की ही रांगोळी आपण किती वेळात कंप्लीट करायची. मग आम्ही ठरवलं की 3 ते 3.5 तासाच्या आतच ही पायघडी आपली कंप्लीट झाली पाहिजे. तर मग उद्या आम्ही 9च्या आतमध्येच ठरवत आहोत. टायमिंग अजून फिक्स नाही केला आहे, पण सकाळच्याच सत्रामध्ये 12च्या आत ही रांगोळी कंप्लीट करायचा संकल्प आहे. हो, खरंच तुमच्या ह्या कार्याला आमचा भरभरून पाठिंबा. तुम्हाला भेटल्यावर मला अतिशय आनंद झाला आणि अशीच तुमची कारकीर्द होत राहो. शिवरायांमुळे तर ही जुन्नर भूमी जी आहे ती पावन झालीच आहे, पण तुमच्यामुळे ते नाव आणखीन अगदी वर्ल्ड रेकॉर्ड तुम्हाला नक्की तुमचं होईल. त्यासाठी मनभरून शुभेच्छा. आणि तुम्हाला भेटला खरंच खूप आणि खूप खूप खरं आनंद तर झाला. मॅडम म्हणजे असं कोणी शक्यतो इतकी ओळख देत नाही, पण मॅडमने म्हणजे भरभरून नाही. सांगितलं की कासरवाडीमध्ये तुमचा व्हिडिओ घेतला आणि मला महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यामध्ये नक्की, ह्यांचा नक्की. सुद्धा खूप पाठिंबा आहे. हो हो हो. नक्की नक्की. धन्यवाद. तुमचं कार्य फार मोठं आहे. धन्यवाद धन्यवाद. मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. खूप बरं वाटलं भेटल्यावर. नाही, छान, उलट मला छान वाटलं तुम्हाला भेटून. ओके. ओके बाय. मगाशी म्हटल्यासारखं जसं आपण वर जातो तसा जास्तीत जास्त प्रदेश जो आहे ना आजूबाजूचा जो आपल्याला पाहायला मिळतो. बघा किती मोठा प्रदेश जो आहे ना तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. इथे जर आपण पाहिलं ना तर हवासुद्धा प्रचंड सुटली आहे. आताच आपलं शिवाई देवीचं दर्शन करून झालं. तर शिवाई देवीचं जे मंदिर आहे मंदिराची जी रचना आहे ती सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. तर सभामंडप जो आहे ना तो आयताकृती आहे आणि त्या सभामंडपामध्ये आपल्याला लाकडी सभामंडप जो आहे म्हणजे तिथे लाकडाची ही जी रचना आहे ती पाहायला मिळते. आतमध्ये जी शिवाई देवीची मूर्ती आहे ती शिवाई देवीची मूर्ती जी आहे ती तांदळा रूपामध्ये आहे आणि तिच्या मागे महिषासूर मर्दिनीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. गाभाऱ्यामध्येच आपल्याला जिजाऊ आणि शिवबा बालरूपातले शिवबा हे शिवाई देवीकडे पाहताना तिला नमस्कार करतानाचं ही एक जी मूर्ती आहे ना ते आपल्या इथे पाहायला मिळतात. मूर्ती अतिशय सुंदर आहे शिवाई देवीची. एवढंच काय तर महिषासूर मर्दिनीची जी मूर्ती आहे ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. म्हणजे शिवाई देवीच्या नाकामध्ये नथ आहे, कपाळावर भलं मोठं कुंकू आहे, इथे हळद आहे. तेव्हा खरंच म्हणजे खूप छान अशी सुंदर रूपातल्या त्या दोनही मूर्ती आपल्याला इथे मंदिरामध्ये पाहायला मिळतात. शिवनेरी या किल्ल्याला शिवनेरी हे नाव कसं प्राप्त झालं याचा जर विचार केला तर या किल्ल्याचा जो आकार आहे ना तो आहे शिवपिंडीसारखा. त्याचबरोबर या किल्ल्यावर आपल्याला शिवाई देवीचं मंदिरही पाहायला मिळतं. तर शिवाई देवीच्या नावावरून शिव आणि नेरी म्हणजेच नगर, तर शिवाई देवीचं वास्तव्य असणारं ठिकाण म्हणूनही या किल्ल्याला शिवनेरी हे नाव प्राप्त झालं असावं.
शिवनेरी हा किल्ला जितका छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महत्त्वाचा, त्यांच्या जन्मस्थानासाठी महत्त्वाचा, तितकाच तो महत्त्वाचा आहे जिजाऊंसाठी. कारण की त्यांनी शिवरायांना जे संस्कार दिले, बालसंस्कार दिले, त्याच्यामुळेच आपण छत्रपती शिवरायांचं जे कार्य आहे ते इतकं मोठं बहरलेलं आपण इथे पाहायला मिळतो. तेव्हा 1629 साली जेव्हा 500 घोडेस्वारांबरोबर त्या जेव्हा इथे आल्या त्यांच्या गरोदरपणामध्ये, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे पतीही नव्हते आणि सगळीकडे अगदी परकीय आक्रमणं सुरू होती, लुटालूट सुरू होती. अशा परिस्थितीमध्ये त्या कमकुवत न होता, न डगमगता त्यांनी या इथल्या शिवाई देवीलाच साकडं घातलं की मला असा पुत्र दे जो जनतेचा वाली होईल आणि त्याचं नाव मी तुझ्याच नावावरून ठेवेल. आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचं नाव हे या शिवाई देवीवरून ठेवण्यात आलं. इथे एक जो रस्ता आहे तो शिवाई देवीच्या मंदिराकडे जातो आणि हा जो दुसरा रस्ता आहे तो शिवनेरीच्या ज्या लेण्या आहेत ना तिकडे जातो. आता आपण तिकडे जाऊयात. शिवाई देवीचं दर्शन आपलं करून झालं आहे. आता आपण शिवनेरी लेण्यांकडे चाललो आहे. इथे वरती शिवाई देवीचं मंदिर आहे. तर जिथे देवीचं मंदिर आहे ना त्याच्या खाली आपल्याला गोमुख पाहायला मिळतं आहे. आणि इथे पुढे आता आपण त्या लेण्या पाहायला जाऊ. इथे बघ ती दगडाची रचना आहे ना, त्याच्यामध्ये हा कसा झेंडा रोवला आहे. माझ्या मते जुन्या काळापासून असं काहीतरी झेंडा रोवण्यासाठीच त्यांनी ना ही अशी दगडामध्ये खोबण तयार केली आहे ना. इथे शिवाई मंदिराच्या मागे आपल्याला खूप साऱ्या अशा बौद्धकालीन लेण्या आहेत ना त्या पाहायला मिळतात. तर काही काही अशा छोट्या लेण्या आहेत जिथे ना एक अशी छोटीशी रूम आहे जिथे बौद्ध साधू जे असतील ते साधनेसाठी बसत असतील. तर या छोट्या छोट्या लेण्या आहेत, असे छोटे छोटे कंपार्टमेंट, छोटे छोटे रूम्स आहेत तिथे. मग तर तिकडे जे आहेत ना खूप मोठा संचय आहे त्या लेण्यांचा. तर आता आपण तिकडे जाऊयात. तर इथे ही जी एक लेणी आहे ना तिथे आपल्याला एक खूप पुरातन असा एक शिलालेखही पाहायला मिळतो आहे. कदाचित तो पाली वगैरे भाषेत असावा म्हणून आपल्याला वाचता येत नाही आहे. इथे ह्या लेण्यामध्ये आता आपण आलो आहे. माझा आवाज घुमतोय. एवढी शांतता आहे आणि पूर्ण मोकळं आहे ना त्याच्यामुळे. इथे अशा काही काही खोबणी पण केल्या आहेत आणि ते ही एक प्रतिमा आहे, नाव नाही आहे त्याच्यामुळे आता आपण सांगू नाही शकणार. इथे बघा काही सारीपाटासारखे वगैरे खेळ पण जुन्या काळात खेळत असतील ना त्याचं पण एक आकार पाहायला मिळतो सारीपाटाच्या खेळाचा. इथे पण आहे तसंच काहीतरी खेळ, आठचल्लस किंवा सारीपाट. इथे आता ह्या लेण्याला होल पडलं आहे त्याच्यामुळे हे असं झालं आहे. आणि इथनं आपण त्या जे बौद्ध लेणी आहे ना तिथे जाऊ शकतो. वरती ते पाण्यामुळे कसं झालं. हा विहार आहे गोल. छान आहे. वर जाऊयात. किती छान. ते इथनं आज जाऊयात परत.
जुन्नर म्हणजेच पुरातन काळातील दस्तऐवजामध्ये ज्याचं नाव जुन्नेर किंवा जीर्णनगर म्हणजेच अगदी पुरातन असं नगर असं आहे. तर हे जे जुन्नर आहे ते अतिशय पुरातन असं शहर आहे. शक राजा नाहपाणाची ही राजधानी होती. त्यानंतर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने या शकांचा नाश केला आणि त्यानंतर सातवाहनाने ह्या संपूर्ण जुन्नर परिसरावर आपलं जे राज्य होतं ते स्थापन केलं. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जो नाणेघाट जो प्राचीन असा व्यापारी मार्ग आहे त्या व्यापारी मार्गावर त्याने आपली पकड मजबूत करण्यासाठी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली आणि त्यातीलच हा एक किल्ला म्हणजेच शिवनेरी. तर त्याने त्यांची सत्ता इथे प्रबळ झाल्यावर या अशा किल्ल्यांमध्ये अनेक ठिकाणी ज्या होत्या ना त्या बौद्ध लेणी कोरून घेतल्या. त्याच आपल्याला इथे या शिवनेरी किल्ल्याच्या इथे पाहायला मिळतात. या किल्ल्याचा इतिहाससुद्धा अतिशय पुरातन असून या किल्ल्यावर आपल्याला सातवाहन, यादव, बहमनी, निजामशाही अनेक अशा सत्तांचं ह्या किल्ल्यावर वास्तव्य होतं, जे आपल्याला इथे जे 7 दरवाजे आहेत त्यांच्यावरून ध्यानात येतं. शिवनेरी किल्ला हा फक्त एक किल्ला नसून शौर्य, पराक्रम आणि अभिमानाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे इथे भले आपण दमलो, थकलो तरी फक्त जय शिवराय असा आवाज जरी ऐकायला आला ना तरी चालताना आपला दम, थकवा कुठे निघून जातो आपल्या लक्षात येत नाही. गड किल्ल्यांवर आपण जेव्हा येतो ना तेव्हा थोडंसं सावधगिरीने सगळीकडे लक्ष द्यायला हवं, कारण की इथे जर तुम्ही बघाल ना इथे आपल्याला एक सापाची कातसुद्धा इथे पाहायला मिळते. हे बघा या झाडावर. तेव्हा थोडंसं जपूनच चालायला पाहिजे. हा आहे किल्ल्याचा मेना दरवाजा. याही दरवाजाच्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर दोन्ही बाजूला समांतर अशा भिंती आहेत आणि बुरुज आहे. आतमध्येही जर आपण गेलं तर बसण्यासाठीची एक देवडी आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे देवडी पाहायला मिळते आपल्याला आणि पुढे जो आहे तो वरती कुलूप दरवाजा पाहायला मिळतोय. प्रचंड ऊन आहे तरी किती लवकर निघालो होतो, मात्र आता ऊन खूप पडतं. आपण पोहोचलो आहोत किल्ल्याचा शेवटचा आणि 7वा दरवाजा म्हणजेच कुलूप दरवाजा इथे. तर किल्ल्याची जी मुख्य तटबंदी आहे तिला लागूनच हा दरवाजा आहे. हा कुलूपाकार आहे किंवा किल्ल्याचा शेवटचा दरवाजा आहे म्हणून कदाचित याला कुलूप दरवाजा असं म्हणत असावे. इथे आपल्याला कोणतीही देवडी पाहायला मिळत नाही. दोन्ही बाजूला अशा भिंती पाहायला मिळतात. इथे वरती दिवे वगैरे ठेवण्याची जागा आहे. आता कदाचित ही पण एक देवडीच असेल. किल्ल्याचे 7ही दरवाजे आता आपले पाहून झालेत आणि आता आपण किल्ल्याच्या वर पोहोचलोय.
किल्ल्याच्या वरती आता आपण पोहोचलो आहे आणि जर आपण डबा आणला असेल तर डबा ठेवून मस्तपैकी खायला त्यांनी हा असा टेबल आणि चेअरचं मस्तपैकी चेअर बनवली आहे. पुढे झाड आहे, झाडालासुद्धा त्यांनी मस्त असा चौथरा केला आहे. वरती आपण तर पाहिलं पाणी तर आहेच पिण्यासाठी त्यांनी आणलेलं, तेव्हा बसण्याची उत्तम सोय आहे केलेली. आणि वरती आल्यावर तर काय मस्त हवेने छान वाटतंय. किल्ला राखायचा, जपायचा म्हणजे किल्ल्यावरचे मावळे किंवा सैनिक यांच्याही पोटापाण्याचा तेवढाच विचार करायला हवा. त्यामुळे धान्य कोठी किंवा धान्य कोठार हे किल्ल्यावरचं सर्वात महत्त्वाचं ठिकाण. आणि आता आपण त्याच धान्य कोठाराच्या इथे आहोत, म्हणजेच अंबरखान्यामध्ये आहोत. तर हे जे धान्य कोठार आहे ना ते प्रचंड मोठं आहे. ते केवढं मोठं आहे तर ह्या धान्य कोठाराला 32 खांब आहे. आयताकृती हा जो अंबरखाना आहे तो 7 विभागामध्ये विभागलेला असून ईस्ट इंडिया कंपनीचे डॉक्टर जॉन फ्रायर यांनी जेव्हा 1673मध्ये ह्या किल्ल्याला भेट दिली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ह्या किल्ल्यावरचा अंबरखाना एवढा मोठा आहे की 7 वर्ष 1000 कुटुंबांना पोसू शकेल एवढं अन्नधान्य या अंबरखान्यामध्ये त्यावेळेला होतं. याच्यावरूनच हा अंबरखाना किल्ल्यावरचा केवढा मोठा होता हे आपल्याला इथे पाहायला मिळतंय. ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत ह्या किल्ल्यावर आल्यापासून ते ठिकाण म्हणजेच शिवजन्मभूमी, जे समोर तिथे आपल्याला दिसते आहे. आणि आता तिकडे आपल्याला जायचं आहे. चला, इथे कुठले कुठले पक्षी असू शकतात किंवा कुठले कुठले प्राणी असू शकतात त्यांचीसुद्धा माहिती त्यांच्या चित्रासहित त्यांनी इथे दिलेली आहे. खूप छान, म्हणजे सगळं काही ना अगदी खूप छान मेंटेन केलं आहे. अंबरखान्यापासून बरंच पुढे म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर तरी चालत पुढे यावं लागतं आणि त्यानंतर आपण शिवकुंजापर्यंत पोहोचतो आहे. आता आपण शिवकुंजाकडे जाऊयात. आपण शिवकुंजाचं दर्शन घेतलं, जिथे आपण राजमाता जिजाऊ आणि बालशिवबा यांची प्रतिमा पाहिली. त्याचबरोबर त्यांच्या मागे राज्याभिषेकाची ही प्रतिमा होती. तर शिवबा लहान असताना राजमाता जिजाऊ त्यांना रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगायच्या. तर त्यांना ह्या कथा सांगण्यामागचा उद्देश हा फक्त मनोरंजक असाच नव्हता, तर धर्माचं रक्षण कसं करावं आणि अन्यायाचा प्रतिकार कसा करावा हेच शिवबांना राजमाता जिजाऊ यांना समजून सांगायचं होतं. तेव्हा जर आईची दृष्टी आणि पुत्राचा निश्चय जर एकत्र आला तर स्वराज्य घडू शकतं, हेच त्या प्रतिमेतून आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा राजमाता जिजाऊंनी ह्या शिवनेरी किल्ल्यावर जे पेरलं तेच रायगडावर डौलाने फडकलं. त्याची प्रतिमा आपल्याला त्या दोघांच्या मूर्तीच्या मागे पाहायला मिळते. शिवनेरी किल्ल्याला जायला 2 मार्ग आहेत. एक आहे पायरीचा मार्ग, ज्यालाच राजमार्ग असेही म्हणतात, जो 7 दरवाजांचा मार्ग आहे, ज्याने आपण किल्ला चढलो. आणि दुसरा मार्ग आहे साखळीचा मार्ग,
तर जेव्हा आपण शिवनेरी किल्ल्याकडे यायला येतो, त्या रस्त्याला लागतो, तेव्हा तिथे एक शिवाजी महाराजांचा भला मोठा पुतळा लागतो. तर त्या पुतळ्याच्या मागून एक रस्ता जातो, जिथनं 1 किलोमीटर अंतरावर एक मंदिर लागतं आणि त्या मंदिराच्या मागच्या बाजूने जो रस्ता जातो तिथनं शिवनेरी किल्ल्याच्या कातळापाशी आपण पोहोचतो, जिथे त्या कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत आणि ज्याला साखळदंड लावली आहेत. तेव्हा त्या पायऱ्यांचा वापर करून आणि त्या साखळदंडाचा वापर करून आपण इथे शिवनेरी किल्ल्यावर येऊ शकतो. तर तो मार्ग आहे ना, तो लेण्यांच्या इथनं निघतो, जो शिवकुंजाच्या इथे निघतो. जे आपण शिवकुंज पाहिलं ना, तिथे तो रस्ता निघतो. ज्यासाठी आपण या किल्ल्यावर येण्याचा एवढा अट्टहास केला ते ठिकाण म्हणजे शिवजन्मस्थान. आणि आज आपण त्या शिवजन्मस्थानाला भेट दिली. ही जी शिवजन्मस्थानाची इमारत आहे ती 2 मजली दगडामध्ये बांधलेली इमारत आहे. तर खालचं जे तळघर आहे त्या तळघरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि जिथे एक पाळणाही ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि वरती आणखीन एक बसण्याची बैठी अशी रूम आहे, ज्याला एक सज्जाही आहे, जिथनं हवा अगदी वातानुकूलित ये जा करत असते. तर जेव्हा आपण त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या तळमजल्यामध्ये आपण तो पाळणा पाहतो शिवाजी महाराजांचा म्हणून तिथे जो ठेवलेला आहे, तर ते पाहिल्यावर अगदी मन उचंबळून येतं. कारण की जेव्हा जिजाऊ मातेने शिवरायांना तिथे झोका दिला असेल, त्यांच्या पाळण्याला झोका दिला असेल, तेव्हा माझ्या मते तो फक्त एका पाळण्याचा झोका नव्हता, तर स्वराज्याच्या पायाभरणीचा तो झोका होता. आणि जिजाऊच्या विचारांतनंच शिवराय जे होते ते इथे घडले, हे आपल्याला इथल्या प्रत्येक वास्तूमधनं इथे पाहायला मिळतं. तिथे जेव्हा आपण जातो तेव्हा म्हणजे मन अगदीच भारावून जातं. इतका तो ती इमारतच पूर्ण म्हणजे आपल्याला 2 मिनटं स्तब्ध राहून आपण एकाग्र चित्ताने आपण इतिहासाचा एक साक्षीदार होतोय की काय असं वाटणारी ती इमारत आहे. राजमाता जिजाऊंनी बाल शिवाजींना इथे घडवताना त्यांना फक्त वाढवलंच नाही, तर त्यांच्या विचारांना स्वराज्याचे पैलू पाडले. त्यांना संस्काराची शिदोरी दिली आणि परस्त्रीला सन्मानाने वागवण्याची, आदराची भावना त्यांच्या मनामध्ये जोपासली. हे सर्व विचारांचं बाळकडू शिवबांना ह्याच किल्ल्यावर मिळालं. त्यामुळेच आदर्श माता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांच्या सर्वांसाठीचं हे महत्त्वाचं ठिकाण आपल्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. असं वाटतं की या शिवजन्मस्थळाच्या खिडकीतून बाहेर पाहताना जिजाऊ शिवरायांना सांगत असतील की हा सह्याद्री फक्त डोंगर नाही तर आपलं घर आहे, पण आज इथला वाराही पारतंत्र्यात श्वास घेतोय. मात्र तुम्हाला हे बदलायचंय, तुम्हाला चाकर नाही तर मालक बनायचंय आणि या मातीचा राजा व्हायचंय, आणि जे शिवरायांनी करून दाखवलंय. हे आहे शिवजन्मस्थळाच्या उत्तर बाजूला असलेलं बदामी टाकं.
शिवजन्मस्थानाच्या उत्तरेकडील भागाजवळ आपल्याला हे बदामी टाकं पाहायला मिळतं. याचा आकार हा बदामासारखा आहे, त्यामुळे कदाचित त्याला बदामी टाकं म्हणत असावे. याचा जो पाण्याचा वापर जो होता तो घोड्यांना पाणी पिण्यासाठी वापरला जायचा. त्याचबरोबर हे जे टाकं आहे ना, याच्यामध्ये पावसाचं पाणी साठवलं जायचं आणि याची क्षमता किती आहे, याची पातळी किती आहे हे तपासण्यासाठी मध्ये एक तो स्तंभ दिला आहे आणि त्या स्तंभावरून या टाक्याची जी पाण्याची पातळी होती ती चेक केली जायची. बदामी टाक्याच्या मागच्या बाजूला कडेलोट पॉईंट आहे. आता आपण तिथे निघालो आहे. तर त्या कडेलोट पॉईंटकडे जाताना आपल्याला ही कदाचित इथे एक भिंत असावी किंवा काहीतरी दरवाजा असावा, जो आता आपल्याला मोडकळीस आलेला पाहायला मिळतो आहे. इथून जेव्हा आपण आत जातो तेव्हा कडेलोट पॉईंट सुरू होतो. तर कडेलोट पॉईंट म्हणजे काय, तर अशी जागा जिथे स्वराज्याचे जे फितूर होते किंवा ज्यांनी स्वराज्याला दगा दिला असेल त्या लोकांना शिक्षा देण्याचं ठिकाण, म्हणजे त्यांना त्या ठिकाणावरून खाली टाकलं जायचं, अशी त्यांना शिक्षा दिली जायची, जेणेकरून बाकीच्या कोणी लोकांनी पुन्हा अशी स्वराज्याची गद्दारी करू नये. आणि असे कडेलोट पॉईंट आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर पाहायला मिळतात. आपण रस्त्याने येताना पाहिलं तर रस्त्याला खूप मोठे असे शिवजन्माचा जो प्रोग्राम आहे त्याचे बॅनर पाहायला मिळतात. तर येत्या 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा 396वा जन्मदिवस आहे, तेव्हा त्यासाठीचा भला मोठा भव्य असा प्रोग्राम या शिवनेरीवर साजरा केला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागामार्फत इथे दरवर्षी हिंदवी स्वराज्य सोहळा हा एक प्रोग्राम साजरा केला जातो, ज्याच्यामध्ये खूप सारे असे पारंपरिक किंवा पुरातन जे आपले खेळ आहेत ते ह्या प्रोग्राममध्ये दाखवले जातात. आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये कडेलोट पॉईंटवर पोहोचतो आहे. स्वराज्याचा सूर्योदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा त्यांची जन्मभूमी असलेली किल्ले शिवनेरी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. त्याचबरोबर शिवाई मातेचं मंदिर, शिवकुंज आणि शिवजन्मस्थानही आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आणण्याची आम्हाला एक प्रेरणा येते. तेव्हा पुन्हा भेटूच अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.